विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. एक बेस्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी तुम्हाला द्यायची आहे. पाहिजे ना तुम्हाला? पाहिजे. कारण या स्टेजला काय होतं, की मी आता अभ्यास करू तर करू काय? हेच मुलांना कळत नाही. पुस्तक घेऊन बसतोय आपण, मोठं पुस्तक आहे. मग आठवतं, अरे हा टॉपिक नाही केला, तो नाही टॉपिक केला. आता एवढे दिवस उरलेत, किती दिवस उरलेत मला माहिती आहे. त्या दिवसात काय कसं केलं पाहिजे? माझ्याकडे अनुभव आहे. देतो ना एक स्ट्रॅटेजी तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का, की ह्या बेस्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजीमध्ये पहिली स्ट्रॅटेजी आहे. मला 3 स्ट्रॅटेजी तुम्हाला द्यायच्या आहेत. मग त्यातली जी पहिली जी स्ट्रॅटेजी आहे, ती काय आहे सांगतो लक्षात घ्या. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. तो एवढासा सुद्धा कमी होऊन द्यायचा नाहीये. ओके. सर म्हणजे मी तुम्हाला डेली स्ट्रॅटेजी देणार आहे, डेली टार्गेट देणार आहे. एक्झाम होईपर्यंत नुसतं नाही, सीईटी होईपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. मग भीती कशाला? कसली काळजी करताय? मी जी काय सांगितलंय, पहिला पॉइंट काय हवाय मला? तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जरा देखील ढळू द्यायचा नाही. जरा देखील तो खालच्या लेव्हलला येऊन द्यायचा नाही. एकदम हायर लेव्हलला पाहिजे. हाजील आत्मविश्वास नाही म्हणत बरं का. झालंय सगळं माझं. काय करायचंय? किती वेळा करायचं? हे असलं नाही. रिव्हिजन ही मोस्ट इम्पोर्टंट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही करताय तेच तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्स हे YouTube चॅनल फॉलो करायचं आहे. YouTubeवर मी एकटाच आहे. दुसरं कोणी नाही. माझ्यासारखं चांगलं कोण शिकवतच नाही. असं कधी मी म्हणलं नाही बरं का लक्षात घ्या. माझ्यापेक्षाही बेस्ट चॅनल आहेत. तुम्ही ज्यांना सुरुवातीपासून फॉलो करत आलाय, त्यांची स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडत असेल, करा ना इम्प्लिमेंट. काय बिघडतंय लक्षात घ्या. YouTubeवर सगळे तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतायत आणि YouTubeवर साठी आता ग्रेट कंटेंट अवेलेबल आहे. 3-4 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. एकटे फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आणि तुम्हाला मी सांगू का पवन वाघ सर. हे 2च चॅनल होते लक्षात घ्या, जे कंटेंट प्रोव्हाईड करत होते. नंतर दिनेश सर. आता दिनेश सर आणि हे एकत्रच आहेत म्हणूया आपण. ते बेस्टच आहेत. पण मेन मुद्दा काय? आता म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी साठी पण मिळतायत. नाहीतर पहिलं फक्त जेईई, नीट ह्यांचे चॅनल होते. आता साठी ग्रेट कंटेंट आहे. त्यामुळं YouTube महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी हे लक्षात घ्या. ओके. शेवटपर्यंत YouTubeची साथ सोडू नका. ओके. बरं. आता सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडं तुमचा स्टडी प्लॅन हवा आहे आणि तो मी तुम्हाला देणार आहे माझ्या अनुभवातून. आता मला माहिती आहे किती दिवस उरलेत, काय ते सगळं बरोबर तुम्हाला देतो. ओके. आता मेन पॉइंट काय की महत्वाचं आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. तुम्हाला दिलं पाहिजे डेली टार्गेट की एवढं करायचंच बरं का. करायचं म्हणजे करायचं. ऑर्डर आहे. हां, हे व्हायलाच पाहिजे. बरं इथं नेहमी इतरांना मदत करायची. आता मी तुम्हाला हेल्प मागतोय. मला तुमच्याकडून काय हवंय ते सांगतो. आज मला करायच्यात सगळ्या नेम रिएक्शन्स आणि मला एक छानपैकी की नाही नोट्स तयार करायच्यात नेम रिएक्शनच्या आणि मी रोज लिहिणार आहे ते. रोज लिहिणार आहे. पहिल्यांदा मला डिटेलमध्ये लिहावं लागेल. नंतर मी शॉर्ट नोट्स काढणार आहे. फक्त चार्ट काढणार आहे पटापट. रिएक्टंट, प्रॉडक्ट, कॅटलिस्ट काय असेल ते. मग तुम्ही मला काय हेल्प करणार? मला असं एक कॉमेंट हवंय, की ज्यात सगळ्या नेम रिएक्शन सुरुवात करूया कुठून? हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये कोणत्या-कोणत्या आहेत? वुड्स रिएक्शन, फिटिक, वुड्स फिटिक रिएक्शन आहे, स्वार्ट रिएक्शन, क्लेमेन्स फिंकेलस्टेन रिएक्शन, फ्रिडेल-क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडेल-क्राफ्ट असायलेशन, एवढ्या झाल्या रिएक्शन. सँड मेयर्स रिएक्शन, बापरे! नंतर या अल्कोहल फिनॉलमध्ये ना सेटझेप रूल आहे. बरं ह्या पहिल्या टॉपिकमध्ये मार्कोनिकॉप्स रूल आहे, पॅरॉक्साइड इफेक्ट आहे. ह्याची पण एकदा रिव्हिजन करा बरं का. मी तुम्हाला सांगतो अल्कोहल, फिनॉल, इथरमध्ये डाऊज प्रोसेस आहे. ओके. फिनॉलच्या सगळ्या रिएक्शन पिक्रिक ॲसिडचं फॉर्मेशन करा. नाहीये नेम रिएक्शन पण इम्पोर्टंट आहे ना. बरं. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन, हॉफमन एलिमिनेशन, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, कार्बाइल अमाइन रिएक्शन जे प्रायमरी अमाइनला सेकंडरी टर्शियरी पासून डिस्टिंग्विश करते. अजून कुठली हॅलोफॉर्म रिएक्शन, अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिझिरो रिएक्शन, ठिकाणं रिएक्शन्स आहेत. बाल-शिमन कायमन रिएक्शन, गॅटरमन-कॉच फॉर्मायलेशन, इटार्ड रिएक्शन, गॅटरमन रिएक्शन. कुठल्या पेजवर कुठली रिएक्शन आहे ते मला कॉमेंटमध्ये पाहिजे. गेल्या वर्षी असे कॉमेंट होते. म्हणजे इथं इतर सगळ्या मुलांचा फायदा होईल असं कॉमेंट मला पाहिजे. ओके. जो पहिला कॉमेंट येईल त्याला मी पिन करून ठेवेन लक्षात घ्या. प्लीज हेल्प करा. ओके. नाही मिळालं कॉमेंट. मग पुस्तक उघडून आपला पण रिएक्शनला सुरुवात करायची. नाहीतर अजून कॉमेंट आलंच नाही. येऊ दे कॉमेंट मग मी अभ्यास सुरू करतो. एवढा पण आळशीपणा नको. ओके. केमिस्ट्रीचे रिएक्शन केमिस्ट्रीच्या पुस्तकात भेटणार आहेत तुम्हाला. आणि एकच पुस्तक आहे. आता पार्ट 1, पार्ट 2 पण नाहीये. ओके. बरं. हे झालं केमच्या नेम रिएक्शन. त्याचबरोबर मला पाहिजेत डायग्राम.
इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या सगळ्या डायग्राम, ड्राय सेल, H2O2 फ्युअल सेल, लीड चार्जिंग सेल, जेवढ्या त्या टॉपिकमध्ये डायग्राम आहेत, त्या सगळ्या डायग्राम करायच्या तुम्ही. ओके. चला. खूप अभ्यास दिलाय सर एवढाच बास. ऑफलाईनच्या मुलांचं असं असतंय. आज बास एवढंच बास. पण आता एक्झाम जवळ आले. बास म्हणून कसं चालेल लक्षात घ्या. अजून अभ्यास करावाच लागेल. फिजिक्स. आता या फिजिक्सचं काय देऊ तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. मी असे YouTubeवर व्हिडिओ बघितलेत बघा, जे प्रिपरेशन वाल्यांचे, की मी हे 5 इम्पोर्टंट टॉपिक तुम्हाला सांगतो. मी हायली वेटेज टॉपिक कुठले आहे तुम्हाला सांगतो. तेवढे करा, चांगले मार्क मिळवा. असं होत नाही. रिॲलिटी आहे. टॉपिकची नावं मी पण सांगतो, की 7 मार्क टॉपिक मला माहीत नाही तो कुठले आहे ते. पण तुम्हाला ग्राउंड लेव्हलपासून अभ्यास केला पाहिजे. हां, तुम्हाला. तर मी तुम्हाला सांगतो, अभ्यास मी कसा देतोय बघा, की मी क्लिअरली तोंडी सांगणार आहे बरं का, की फिजिक्सच्या मला डायग्राम पाहिजेत. अशा डायग्राम पाहिजेत, की जिथं फोर्सेस रिझॉल्व्ह करावे लागतायत. मी तुम्हाला सांगतो. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. वेल ऑफ डेप्थ. ओके. मोस्ट सेफ स्पीड. मॅक्सिमम स्पीड, मिनिमम स्पीड. हॉरिझॉन्टल कर्व्हड रोडवरती. त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर कोनिकल पेंडुलम. त्याच्यानंतर सिंपल पेंडुलम. त्याच्यानंतर राईज इन द कॅपिलरी ट्यूब. राईज ऑफ वॉटर म्हणा इन द कॅपिलरी ट्यूब. त्याच्यानंतर एवढे आहेत, की ज्या ठिकाणी फोर्सेस तुम्हाला रिझॉल्व्ह करावे लागतायत. ओके. या सगळ्या डायग्राम मला पाहिजेत. आणि सह्याद्री ट्युटोरियल्स या आपल्या चॅनलवर रोटेशनल डायनॅमिक्सची प्लेलिस्ट आहे. जरा खूप खाली आहे प्लेलिस्ट. 8 का 9 व्हिडिओ आहेत. त्यात मी सगळे ते डेरिव्हेशन्स घेतलेत. तुम्ही मला डायग्राम करून द्या. उद्या आपण याचे डेरिव्हेशन्स करूया आपण. किंवा मी आज असा एकच व्हिडिओ तयार करू शकतो दुपारी, की ह्या डायग्राम बघा संध्याकाळपर्यंत मला वाटतं तुमचे डायग्राम होतील. ओके. मग मी त्याच्यात फोर्सेस रिझॉल्व्ह करून डेरिव्हेशन्स कसे केलेत हे तुम्हाला मी सांगतो. अरे वाह! खूप अभ्यास झाला सर. बास आज मॅथ्स नको असं वाटतंय. नाही मॅथ्स मी तुम्हाला देणार आहे. मॅथ्समध्ये तुम्ही आज एल टॉपिक संपवायचा. ओके. ह्याचं एक मी डिटेल लेक्चर घेतलेलं आहे. वर्ड प्रॉब्लेम नाहीत घेतले त्यात मी. पण सह्याद्री ट्युटोरियल्सवरती एक 24-25 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. बास ना, त्यात डिटेलमध्ये सगळं घेतलंय. तो तुम्हाला बघायचा आहे आणि आजचं हे टार्गेट फिनिश करायचं आहे. करताय ना डेली टार्गेट तुम्ही? करताय रे. तुमच्या कॉमेंटमधूनच मला जाणवतंय, की तुम्हाला माझा व्हिडिओ बघितला की वेगळाच आत्मविश्वास येतोय. म्हणजे याचा अर्थ माझं काम योग्य रीतीने चाललंय. रोज 400-500, 400-500 सबस्क्रायबर वाढतायत. धन्यवाद. तुमच्याशिवाय हे पॉसिबल नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे चॅनल आवडलंय ना, मग मित्रांबरोबर शेअर करा. ओके. आपलं Instagram पेजला तुम्ही हिट करून ठेवलं लक्षात घ्या. दिवसात नाही म्हणलं तर 7 ते 8 लाख व्ह्यूज होतायत सगळे मिळून बरं का लक्षात घ्या. एखादी रील्स अपलोड केली की डायरेक्टली ती व्हायरल करताय तुम्ही चांगली गोष्ट आहे. पण 24 तासच Instagramवर बसायचं नाहीये हे पण लक्षात घ्या. कुठेतरी तुम्ही त्याला रिस्ट्रिक्शन लावा आणि अभ्यासाकडे स्वतःचं मन वळवा. ओके. निगेटिव्ह थिंकिंग बंद. बिलकुल मनात काही तसले चुकीचे विचार आणायचे नाहीत, की झाला नाही अभ्यास होईल का? होणार. रोज एवढं टार्गेट फिनिश केल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे? रिएक्शन्स टोटल 24 मार्कला असतात बोर्डच्या एक्झाममध्ये. सीईटीमध्ये 10 ते 15 प्रश्न रिएक्शनवर बेस असतात. मग काय प्रॉब्लेम आहे? करताय मग हे सगळं? करा. ऑल द बेस्ट.